खोपोली नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत महायुतीने ऐतिहासिक विजय नोंदवत राष्ट्रवादी काँग्रेसची प्रदीर्घ काळाची सत्ता संपुष्टात आणली आहे। महायुतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार कुलदीप शेंडे यांनी 1118 मतांची आघाडी घेत परिवर्तन आघाडीचे सुनील पाटील यांचा पराभव केला आणि नगरपालिकेवर महायुतीचा झेंडा फडकवला। रविवारी सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात झाल्यापासूनच शेंडे यांनी आपली आघाडी कायम ठेवली होती। अंतिम निकालात कुलदीप शेंडे यांना 20,469 मते मिळाली, तर सुनील पाटील यांना 19,351 मतांवर समाधान मानावे लागले। नगराध्यक्षपदासाठी एकूण 7 उमेदवार रिंगणात होते, मात्र गेल्या महिन्याभरापासून प्रचारात आघाडी घेणाऱ्या शेंडे यांना मतदारांनी पसंती दिली। या विजयामुळे महायुतीने खोपोलीच्या राजकारणात मोठे सत्तांतर घडवून आणले आहे। महायुतीचे अनेक दिग्गज आणि नवीन उमेदवार या निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी झाले आहेत। यामध्ये प्रामुख्याने श्रुती नरेश पालांडे, अमित मोतीराम फाले, मानसी मंगेश कालोखे, अनिल पी सानप, प्रतीक्षा मयूर रेटरेकर, मयुरी सिद्धांत शेलार, रुपाली अमोल जाधव, रुखसाना रफिक जळगावकर, ॲडव्होकेट अनिता श्याम पवार, उज्ज्वला प्रमोद महाडिक, हरीश विठ्ठलराव काळे, सानिया मोहसिन शेख, अविनाश शांताराम किरवे, वंदना यशवंत सावंत, किशोर अनंता पाटील, रेश्मा गायकवाड आणि संदीप काशीनाथ पाटील यांचा समावेश आहे। विशेष म्हणजे विक्रम यशवंत साबळे यांनी आपल्या पहिल्याच निवडणुकीत प्रभावी कामगिरी करत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे। निकाल जाहीर होताच आमदार महेंद्र थोरवे यांनी सर्व विजयी उमेदवारांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले। तसेच खोपोलीकरांनी जो विश्वास भाजप, शिवसेना, महायुतीवर दाखवला त्याबद्दल आभार मानले। तसेच आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनीही विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले। जनता ही सुज्ञ आहे आणि विकासाला प्राधान्य देणारी माझे कर्जतकर असेल किंवा खोपोलीकर, माथेरानकर या सगळ्या जनतेने आज या ठिकाणी कर्जतला सुद्धा त्या ठिकाणी आमच्या थोड्याफार मतांनी आमची नगराध्यक्ष सीट त्या ठिकाणी भाजपची दिलेली आहे, परंतु 9 नगरसेवक त्या ठिकाणी शिवसेनेचे निवडून आलेले आहेत, 1 सीट त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने निवडून आलेली आहे। आणि अशा पद्धतीने माथेरान आपण पाहताय की वन साईड इलेक्शन माथेरानच्या जनतेने त्या ठिकाणी चंद्रकांत चौधरी हे आपले त्या ठिकाणी माथेरानचे नगराध्यक्षाचे उमेदवार विजयी झालेले आहेत आणि जवळजवळ 15 नगरसेवक त्या ठिकाणी शिवसेना, भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले आहेत। आणि आज या ठिकाणी खोपोलीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नगराध्यक्षाचा उमेदवार कुलदीप शेंडे आणि संपूर्ण टीम आमची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नगरसेवक त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत। त्यामुळे विरोधकांनी जरी काही ठिकाणी तटकऱ्यांचं जरी ज्या ठिकाणी नाव वापरत असले तरी कर्जतची जनता विधानसभेला आपण पाहिलेलं आहे आणि आज नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा या ठिकाणी कर्जतच्या मतदारसंघाच्या जनतेने खोपोली माथेरानच्या रूपाने शिवसेनेला त्या ठिकाणी विजयी या ठिकाणी केलेला आहे, शिवसेना महायुतीला या ठिकाणी विजयी केलेलं आहे। पण नक्कीच आज संपूर्ण राज्याच्या नगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल आपण पाहत आहात। या संपूर्ण राज्यामध्ये महायुतीला उत्स्फूर्त प्रतिसाद जनतेने त्या ठिकाणी दिलेला आहे, विकासाला प्राधान्य दिलेलं आहे। आणि आज माझ्या खोपोली शहरामध्ये खोपोली नगरपालिकेची निवडणूक असेल, माथेरान नगरपालिकेची निवडणूक असेल, या दोन्ही नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPI महायुतीचे उमेदवार कुलदीप शेंडे हे विजयी झालेले आहेत आणि त्यांच्याबरोबर आमचे सगळे जवळजवळ 18 नगरसेवक आमचे या ठिकाणी विजयी झालेले आहेत। आणि खरं तर पुन्हा एकदा खोपोलीच्या जनतेने जसं विधानसभेला विकासाला मत दिलं होतं तसं पुन्हा एकदा खोपोलीच्या जनतेने आमच्यावर जो विश्वास दाखवलेला आहे, हा विश्वास भविष्यामध्ये सार्थ ठरून खोपोलीच्या विकासात्मक दृष्टिकोन ठेवून, खोपोलीचं विकासाचं विजन ठेवून आम्ही सारी मंडळी एकत्रपणे काम करू। आज मनस्वी आनंद या ठिकाणी होत आहे की आज मोठ्या संख्येने या ठिकाणी नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि कुलदीप शेंडे हे नगराध्यक्षाचे उमेदवार म्हणून जनतेने खोपोलीच्या या ठिकाणी निवडून दिलेले आहेत।